नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल चिकन फ्राईड राईस. असा की एकदा खाल्लात तर परत परत बनवावासा वाटेल. घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कमी साहित्य वापरून आणि जास्त वेळ न घेता आपण बनवणार आहोत परफेक्ट चिकन फ्राईड राईस. बऱ्याच वेळा आपण हॉटेलमध्ये किंवा चायनीज रेस्टॉरंटमध्ये चिकन फ्राईड राईस खातो आणि वाटतं की असा टेस्ट घरात कसा आणायचा, भात मोकळा कसा राहील, चिकन सॉफ्ट कसं होईल आणि तो खास रेस्टॉरंटचा स्मोकी फ्लेवर कसा येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे सिक्रेट टिप्स सांगणार आहेत, ज्यामुळे तुमचा चिकन फ्राईड राईस अगदी रेस्टॉरंटला टक्कर देईल. चला तर रेसिपी बनवायला घेऊया. रेसिपी स्किप न करता बघा. तर इथे मी सर्वात आधी अर्धा किलो तांदूळ घेतलेत. तांदूळ निवडून घेतलेत आणि हे तांदूळ आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे. आता तांदूळ तुम्ही बासमती घ्या किंवा असा साधा घ्या. मी साधाच नॉर्मल तांदूळ घेतलेला आहे, तर तुम्ही बासमतीसुद्धा घेऊ शकता. तर इथे मी 1-2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुतले आणि आता मी याला अर्धा तासासाठी भिजत ठेवणार आहे. तर भिजत का ठेवायचे, तर तांदूळ थोडा फुगतो आणि असा मोकळा मोकळा होतो आणि लवकर शिजतो. तर तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनटं किंवा 10 मिनटं ठेवा किंवा डायरेक्ट धुवून शिजवून घ्या. तर तांदूळ अर्धा तास भिजत घातल्यानंतर मी आता इथे कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि यामध्ये मी थोडंसं मीठ आणि तेल टाकलं आहे. तेल का टाकायचं, तर भात अजून मोकळा होतो, चिपकत नाही एकमेकाला. त्यामुळं तेल पण टाकून घ्यायचं थोडंसं. आणि जोपर्यंत जोपर्यंत एक उकळा येत नाही तोपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि असा उकळा आला ना तर मग गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि 8 मिनटं आपल्याला हा भात शिजून घ्यायचा. तर 8 मिनटंच का शिजवायचा, तर कारण मी अर्धा तास तांदूळ भिजून घेतले होते, त्यामुळे 8 मिनटं शिजवायचं आहे. जर तुम्ही डायरेक्ट शिजवत असाल तर 10 ते 12 मिनटं शिजून घेऊ शकता. आता इथे भात शिजलेला आहे. मी थोडासा भात साईडला काढणार आहे, कारण मला हा पूर्ण भात नाही बनवायचा आहे. मी अर्धा भात साईडला ठेवणार आणि अर्धाच भाताचं चिकन फ्राईड राईस बनवणार आहे. तरी मी ते एवढा भात आहे ना काढून घेतला आणि बाकीचा भात मी अजून शिजवण्याकरिता ठेवून दिलेला आहे. तर आता इथे मी गॅसवर तवा ठेवला आणि यामध्ये सगळ्यात आधी आपल्याला अंड्याची पोळी बनवून घ्यायची आहे. तर चिकन फ्राईड राईस म्हटलं की त्यात अंडं पण येतं किंवा अंडा फ्राईड राईस पण तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता चिकन न टाकता. पण मी इथे चिकन आणि अंडं दोन्ही पण टाकणार आहे. तर इथे ना मी इथे गॅसवर तवा ठेवला, त्यावर थोडंसं तेल टाकलं आणि इथे मी एक अंडं ग्लासामध्ये मीठ टाकून थोडंसं फेटून घेतलं आणि ते या तव्यावर टाकून घेतलं. आता ही अंड्याची पोळी तुम्ही डायरेक्ट कढईमध्ये पण करून घेऊ शकता, जेव्हा तुम्ही फ्राईड राईस बनवणार असाल तेव्हा. पण मी इथे तव्यावर ही पोळी बनवून घेते. तर ही पोळी ना तुटली तर आपल्याला तोडायचीच आहे, म्हणून मी अशी केली आहे. आता याला थोडी तोडून घ्यायची आपल्याला. याला घ्यायचं आहे साईडला काढून आणि आता गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं. आणि आता याच्यात ना तुम्ही शिमला मिरची, गाजर, फरसबी एवढ्या भाज्या घेऊ शकता. पण मी ना फक्त कांदा, गाजर आणि कांद्याची पात घेतलेली आहे. तर इथे मी पातीचाच कांदा घेतलेला आहे. तो उभा कट करून 2 घेतलेत मी आणि अर्धं गाजर घेतलं कट करून आणि इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी अद्रक मी किसून घेतलेला आहे. तर इथे कांदा, गाजर, लसूण, अद्रक आणि कांद्याची पात टाकायची आहे. आबडधोबड बोलते, सॉरी. ते थोडं मिक्स करायचं आणि लगेच याच्यामध्ये डार्क सोया सॉस 1 चम्मच टाकून घ्यायचा आणि 1 चम्मच टोमॅटो सॉस टाकायचा. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये 1 चम्मच विनेगर पण टाकू शकता. आता ह्याला सर्व मिक्स करायचं आणि याच्यामध्ये मी चिकनचे तुकडे टाकून घेतलेत. हे चिकनचे तुकडे मी पहिले शिजवून घेतले आहे. 10 मिनटं मी याला शिजवून घेतलं. पाहिजे तर तुम्ही अजून छोटे करून ना जेव्हा फ्राईड राईस आपण असं बनवायला घेतो तर तेलात आधी याला फ्राय करून घ्यायचे, नंतर बाकीचे भाज्या टाकायच्या. पण मी चिकन शिजवून घेतलं. तर इथे मी आता थोडासा नूडल्स मसाला टाकलेला आहे. माझ्याकडे होता घरात म्हणून मी थोडा टाकलेला आहे. तुम्हाला टाकायचं तर टाका किंवा स्किप करू शकता. इथे मी 2-3 हिरव्या मिरच्या पण याच्यात कापून टाकलेल्या आहेत. आता इथे उकडलेला तांदूळ याच्यात टाकायचा. बघू शकता भात किती मोकळाफट झालेला आहे आणि आता याला मिक्स करायचं. तर अगदी कमीत कमी साहित्यात सोप्या पद्धतीने आपण बाहेरच्यासारखा रेस्टॉरंट स्टाईल चिकन फ्राईड राईस घरच्या घरी बनवून खाऊ शकतो. तर अशा प्रकारे आता याला ना थोडं फ्राय करायचं. आता फ्राय राईस म्हटलं तर फ्राय तर करायलाच लागणार. तर छान असं फ्राय करायचं. आता हाच फ्राय राईस तुम्ही जर लोखंडाच्या कढईत बनवला तर अजून छान टेस्ट येते. पण मी इथे स्टीलच्या कढईमध्येच बनवला आहे आणि इथे मी अंड्याची पोळी करून घेतली होती ना, ती आता तोडलेली याच्यात टाकून घेतली. मी थोडी साईडला ठेवली वरतून टाकण्यासाठी आणि आता थोडी याच्यावर
कांद्याची पात टाकून घ्यायची. तर अशा प्रकारे तुम्ही फ्राईड राईस करा, खूप टेस्टी लागतो आणि सोपी रेसिपी आहे आणि लवकर होणारी आहे. आणि जेव्हा आपण बाहेर खातो तर तीच टेस्ट आता घरच्या घरी आपण बनवून खाऊ शकतो. तर थोडा फ्राय करत राहायचं याला, म्हणजे अजून छान टेस्ट येते. बघू शकता मी याला फ्राय करत आहे. तर छान फ्राय करायचं. भात शिजलेलाच आहे तरीसुद्धा थोडासा आपल्याला याला जास्त फ्राय करून घ्यायचा. तर इथे मी थोडी कांद्याची पात वरतून टाकलेली आहे अजून, आणि परत याला मी मिक्स करून फ्राय करून घेणार आहे. तर अशा प्रकारे रेस्टॉरंट स्टाईल चिकन फ्राईड राईस घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने कमी साहित्यात बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.